मधनं पुढचा चेंडू साईश अंकेश यावेळेस मात्र चेंडू मारा आणि मला वाटतंय पुन्हा एकदा षटकार. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग षटकारासाठी येतोय. या 6 धावेने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या धाव फलकावं लागली 49 म्हणजे 1 धाव कमी आहे. आणि षटक जर बघितलं 1 षटक आणि 3 चेंडूचा इथे सामना संपलाय म्हणजे 9 चेंडूवर 49 धावा. यावेळेस काय षटकार मारलाय. आणि हे जे अक्षरशः गोलंदाज आहेत ते फक्त चेंडू टाकतायत आणि आकाशाकडे वाट बघतायत कारण प्रत्येक चेंडू हा हवाई हल्ले करताना दिसत आहेत फलंदाज. धावसंख्या धावफलकावर आता मात्र 55. पुन्हा एकदा षटकार म्हणजे म्हणावं लागेल हे जे सामने आयोजित केलेत निश्चितच मनोरंजनासाठी आहेत आणि प्रत्येक चेंडू हा सीमा पार होतोय. धावसंख्या धाव फलकावं लागली ती म्हणजे 61. धावसंख्या 61. पुन्हा एकदा अंकेश खेळण्यासाठी सज्ज आहे. साईश गोलंदाजी मार्कवर आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू थोडासा कमबॅक म्हणता येईल या चेंडूवर परंतु बाईच्या स्वरूपात 1 धाव निश्चितच मिळते. या एका धावेने संघ पुढे सरसावते आणि मला वाटते अर्धशतक झाले. 52 धाव त्याच्या लागलेल्या आहेत एकट्या अंकेशच्या. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्या. पहिलं अर्धशतक साजरं केलं गेलंय. आणि पहिल्या 5 जे संघ विजय होतील त्यांचं ज्या संघाचा हायेस्ट स्कोर असेल त्याला बाय दिली जाईल. याची नोंद मात्र सर्व संघांनी घ्यायची आहे. ओव्हर संपलेली आहे. 1 मिनिट ते नोट आउट करतायत. 62. पुढचा सामना होईल पांडिव 11 पांडिव वर्सेस पुनाडे यांच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की त्यांनी इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. तिसरा षटक घेऊन येतोय. नो बॉल येतोय आणि फ्री हिट ऑन असेल. 63 धाव फलकावर. या दरम्यान रोहिदास काशीनाथ पाटील या उपविभाग शिवसेना यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी इथं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तिसरा गोलंदाज कोण आहे यावेळेस. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मारलाय. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग षटकारासाठी. 70 धाव फलकावर. 70 धाव फलकावर लागतायत. काय फलंदाजी करताना दिसत आहेत. 2 षटक आणि 1 चेंडूचा इथं सामना संपलेला आणि धावसंख्या धाव फलकावर 70. अक्षरशः फोडून काढलेत सर्व गोलंदाजांना. यावेळेस मात्र हा ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू आहे आणि पंचांनी अवांतर म्हणून घोषित केलाय. या अवांतर धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या धाव फलकावं लागली. 2 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 71. याचप्रमाणे सन्माननीय उद्घाटक नरेश मोकाशी गुरुजी यांच्यातर्फे तब्बल 2,500 रुपयाची धनराशी आम्हाला जमा झालेली आहे. धन्यवाद सर. 71 धाव फलकावर. 71 धाव फलकावर. पुढचा चेंडू जिते. यावेळेस मात्र चेंडू मारला गेलाय बायचा आणि मला वाटते खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा मात्र निश्चितच जुई संघाला मिळतोय. 4 धावेत रूपांतर होताना दिसतोय.
4 धावे संख्येनं धाव संख्येत वाढ. धाव संख्या धाव फलकावर लागली ती मात्र 75. त्याचप्रमाणे रोहिदास काशीनाथ पाटील पांडे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाची धनराशी आम्हाला जमा झालेले आहे. धन्यवाद सर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू मारला गेलाय मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं साईच्या रूपानं पाहायला मिळतंय. एक धावच मिळेल या एक धाव संख्येनं. धाव संख्येत वाढ. धाव संख्येत धाव फलकावर 76. या षटकातील पुढचा चेंडू असेल. यावेळी शॉर्ट पिच चेंडू. चेंडूचा अखरपूर समाचार. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. उत्तुंग असा षटकार. प्रत्येक चेंडू प्रत्येक बॉल हा सीमारेषा पार होताना दिसतोय. धाव संख्येला आकार. धाव संख्या धाव फलकावर लागली ती मात्र 82 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू या षटकातील. यावेळेस मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच योगेश मात्रे यांनी वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. आव्हांतर घोषित केलेला आहे चेंडू. या 2 धाव संख्येनं धाव संख्येत वाढ. धाव संख्येत धाव फलकावर 84. पुढचा चेंडू असेल जिग्नेश गोलंदाजी मार्को. यावेळेस मात्र चेंडू फक्त हवाई यात्रा सफर करतोय. कोणतीही रहम केला जात नाही गोलंदाजांवर आणि पूर्णपणे इथं फोडून काढण्यात यशस्वी झाले जुईचे दोन्ही हे फलंदाज आलेले. आणि या 6 धाव संख्येनं धाव संख्या झपाट्याने वाढते. धाव संख्या धाव फलकावर लागली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 90 धावा धाव फलकावर लागत आहेत. मी पुन्हा सांगू इच्छितो की पहिल्या फेरीतील जे 5 संघ विजयी होतील त्यांचा जो हायेस्ट स्कोर ज्या संघाचा असेल त्या संघाला बाय दिली जाणार आहे. पुढचा षटक घेऊन आणि पहिल्या चेंडूवर नो चेंडू घोषित केला आणि येतोय उत्तुंग असा षटकार. म्हणजे अक्षरशः हे गोलंदाज मला वाटते सराव केलेला आहे की नाही मला माहिती नाही, परंतु अक्षरशः फोडून काढलं या सर्व गोलंदाजांना. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवाई सफर करतोय. पुन्हा एकदा षटकार. म्हणजे एकेरी दुहेरी धावसंख्येवर काय विश्वास नाही या फलंदाजांचा. प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकारच मात्र त्यांना ते मारतायत. त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. धावसंख्या धाव फलकावर 101 म्हणजे 102 म्हणजे धाव संख्येचं शतक पूर्ण होतोय. पुन्हा हा चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित केलाय. पुढचा चेंडू महेंद्र आणि महेंद्र चेंडू टाकतोय आणि फक्त वर पाहून बघतोय की चेंडू कुठे गेलाय. हा चेंडू जातोय हवाई सफरसाठी षटकारासाठी. फक्त या फलंदाजांनी षटकार आणि चौकारांनी डील केलेले आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. 110 धावा धाव फलकावर लागतायत. पाहायचंय 82 धावांवर खेळतोय एकटा अंकेश. आणि पुन्हा एकदा एक पाहायचं आहे तिथं क्षेत्ररक्षक हजर होता परंतु कॅच काय घेऊ शकत नाही. त्याने खराब थ्रो आहेत मात्र येताना दिसतोय. आणि मात्र या 2 धावा ना 2 धावा पूर्ण करतोय. दोन चेंडू झालेले आहेत. 2 पहिला नो चेंडू होता. दुसरा वाईट टाकल्यानंतर षटकार मारला नंतर वाईट ना आता 2 म्हणजे 2च चेंडू झालेले आहेत. तिसऱ्या चेंडूची फेकी करेल महेंद्र फेकी करेल परंतु पुन्हा एकदा येतोय उत्तुंग षटकार मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. काय सुरुवात केली गेली या रबरी क्रिकेट स्पर्धेची. या 6 धावण्याशी
संघ पुढे सरसावते. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 118. पुन्हा एकदा हवाई सफर येतोय षटकार. हे सामने YouTube लाईव्ह आहेत, तुम्ही घर बसून सुद्धा पाहू शकता. समर्थ इव्हेंट लाईव्ह कडून या YouTubeचं प्रक्षेपण केले गेले. धावसंख्या धावफलकावर 124 झालेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, परंतु बॅटच्या पट्ट्यात काय चेंडू येत नाही. हा चेंडू मात्र पहिला येतो निर्धाव. शेवटचा चेंडू षटकातील महेंद्रचा. हो, सुरेख चेंडू म्हणता येईल. आणि हे षटक हे षटक संपलंय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 124 धावफलकावर. आणि अंकेशचं थोडस कॅल्क्युलेशन चालू आहे. माफ करा, थोडं कॅल्क्युलेशन चालू आहे. अंकेश किती धावांवर खेळतोय? 96 धावांवर खेळतोय अंकेश. फक्त 4 धावांची गरज आहे षटकासाठी. हा गोलंदाज बघा, मला वाटते कोण आहे गोलंदाज? भाई. आणि व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळतात. 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 126. पाहायचं आहे भाई गोलंदाजी मार्कवर. फक्त अंकेशला 4 धावसंख्येची गरज आहे. हे या स्पर्धेमधलं पहिलं शतक पूर्ण करण्यासाठी. ओ फुलटॉस चेंडू, आणि फुलटॉस चेंडू म्हणजे इक्वल टू 6. आणि मला वाटलं वासाला गोलंदाजी दिली जाईल, परंतु नाही. या षटकारांशी धाव संख्येला येतोय आकार. धावसंख्या धावफलकावर 132. पुन्हा एकदा हा येतोय उत्तुंग आणि उत्तुंग. मला वाटतंय सीमारेषेच्या तब्बल 10 ते 15 फूट लांब असा एक षटकार. उत्तुंग असा फटका पाहायला मिळतोय. आणि षटकारांशी धाव संख्या येतो आकार. धावसंख्या धावफलकावर लागली 38. 138. आमचे स्कोरर रायटरला मात्र पूर्णपणे बिजी करताना दिसते. 4 धावसंख्येची गरज आहे अंकेशला षटकासाठी. हा चेंडू मात्र थोडासा कट केला आणि अंकेशला स्ट्राईक दिली, कारण त्यांना माहिती आहे की शतक पूर्ण करण्यासाठी फक्त त्याला 4 धावसंख्येची गरज आहे. काय अफलातून खेळी गेली या स्पर्धेमधली सुरेख खेळी म्हणता येईल. पाहूया अंकेश शतक पूर्ण करेल का. फुलटॉस चेंडू आणि पायचा आणि हा शतक पूर्ण. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ खेळाडू. आणि या स्पर्धेमधलं पहिलं शतक बॅट उंच करायचे मित्रा. आणि खऱ्या अर्थाने हे शतक पूर्ण केले गेले. अंकेशनं 102 धावांवर नाबाद खेळताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर 145. धावा आणि 156 धावसंख्येचा विजय पांडवे संघासमोर.
हॅलो 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 हॅलो
अरे हे माहीत साईडला उभं लिहितो तो बघ. हॅलो. यापुढील सामना होणारा पांदे विलन पांदे वर्सेस पुनाडे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस विनसाठी पॅनकेशनमध्ये यावे. व्हाईट बॉल. तीन बॉल फक्त. 3 बॉल बाकी आहेत. पिंटू कुठे आहे? पिंटू ये कर. काय भाई काय यार तू शी. व्हाईट बॉल नाही करतो व्हाईट. दोन ओव्हरी 22 धावसंख्या. पुनर संघाचा कर्णधार आलेला आहे. पांडव संघाचा सुद्धा कर्णधार हजर राहा. बॉलरचं नाव काय? टॉस विनसाठी दोन्ही संघाचे कर्णधार हजर आहे आणि इथं टॉस उडवत आहेत. पुनाडे वर्सेस पांदिवे आणि पांदिव संघ टॉस विजय झालेला आहे. त्वरित निर्णय कळवा. मी मॅच का दिसेल आई काय मॅच करू आता काय डुबाला नाही टिप्पाला नाही कोण कोणती मॅच आहे? 50 फूट पांदिवे. पांदिवरती मोठी 156 धावा. सध्याची मॅच तेवढे मैदानामध्ये 50 फूट पांदिव विपक्ष मोठी या दोन संघामध्ये आणि 14 चेंडूमध्ये 125 धावांची गरज असेल 50 फूट पांदिवे संघाला. फक्त औपचारिकता फक्त या संघामध्ये वाचलेली आहे. पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये या दिवसाच्या अंकेश कामोडकरच्या बॅटमधून आपल्या शतक पाहायला मिळाला. 104 धावांची एक धुवारदार फलंदाजी आपला पाहायला मिळाली.
अंकितच्या बॅटमधून काही चेंडू आणि 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. पाहायला गेलं संत गतीने चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय संघ पल्ला स्पोर्ट पांदिवे. या संघामध्ये पाहायला गेलं तर पांदिवे संघामध्ये प्रितेश खारपटील सारखा एक नामवंत खेळाडू असेल, एक अष्टपैलू, त्याचं पण यायचं बाकी असेल मैदानामध्ये. भाई गोलंदाजी केली, नाझीम गुल्ली फिरकीचा जादूगर मात्र अपयशी ठरला गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू जाते. 1 धाव मिळेल. धावसंख्या होती धावफलकावरती 34. एक बॉल बाकी असेल ना, एक बॉल बाकी असेल ना. पहिला झाला काही किल्ला किती चौथी का होती. दुसरा चेंडू फेकण्याचा तयार. इथे मात्र डॉट होतोय. तेच तरार गोलंदाजी पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पाहायला गेलं तर पावसाळी रबर बॉलची स्पर्धा उरुम पूर्वमध्ये याच्या अगोदर मला वाटतं पांदिवे इथे डोंडोका इथे झालेली आपण पाहिली. तदनंतर पांदिवे येथे आपण पाहतो. प्रथमतः पांदिवे येथे पावसाळी रबर बॉल क्रिकेट इथे मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. डॉट होते बॅक टू बॅक 2 चेंडू. आविष्कार जरी तुम्ही मॅच हारलात असेल तर तुम्ही मोठे फटके मारून कुठेतरी प्रेक्षकांना तुम्ही मंत्रमुग्ध करा. ते बॅटमधून पाहायला मिळत नाही. ऑन साईडला चेंडू खेळून काढला कार्पेटच्या साहाय्याने. 6 धावा मिळाल्या आविष्कारच्या बॅटमधून. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पळला स्फोट पांदेव संघ कुठेतरी अपयशी ठरतोय. इथे मात्र चेंडू जातोय लॉंग टॉप रिझर्वमध्ये. घोषांची क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या होती धावफलकावरती 41. अरे बाबा आउट होवा, भाईला उतरवा. बॅटिंग बघायचे 6 बॉल तर खेळू दे. मैंने कप्तान ना भाई, भाई उतर. अंकेश कामोटकर एक अष्टपैलू खेळाडू, मोठी दिवस संघाचा सातत्याने आपण खेळाडूला पाहतोय. खूप मोठी क्रिकेटमध्ये क्रिकेट पातळीवर पाहायला गेलं तर भराड घेतलेला हा खेळाडू अंकेश कामोटकर आपला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावलं. 104 धावांची दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता बॉलिंगमध्ये आविष्कारच्या बॅटमधून पाहायला मिळतोय मिडॉनच्या डोक्यावरनं 1 धाव मिळेल. तर पाहायला गेलं तर जिल्हास्तरीय मॅचेसमध्ये आपला खेळताना पाहायला मिळाला अंकेश कामोटकर. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी त्याच्यामार्फत आपल्याला मिळतील. लेफ्ट हँड बॅट्समन 1 धाव मिळेल. ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. सिंगल डबलने मात्र धावसंख्या होती धावफलकावरती ती 43. मोठे फटके मारावे लागतील. जरी तुम्ही सामना हारलात असेल तरी मोठे फटके मारा तुमच्या संघाला. इथे मात्र नो चेंडू बिमर टाकलेला आहे अंकेशनी. इथे मात्र ऑफ साईडला चेंडू खेळून काढलाय. शेवटचं शतक असेल या इनिंग मधला. इथे मात्र एज लागतोय आणि जातोय घोषांगी क्षेत्रामध्ये चेंडू. आता यानंतरची मॅच असेल पांदिव विपक्ष पुन्हा या 2 संघामध्ये लढत पाहायला मिळेल. 5 ओव्हरचा सामना असेल.